उत्तर सदर बाजार लष्कर येथील श्री सरस्वती चौक सरस्वती तालीम समोर ड्रेनेजचे पाणी लोकांच्या घरात जात आहे। गेल्या 10-12 वर्षांपासून ही समस्या आहे। गटारीचे पाणी रोडवरील लोकांच्या घरात जाते। येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार सांगून देखील नगरसेवक आणि त्या भागातील 8 नंबर झोनचे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत। तसेच येथील स्थानिक शालेय विद्यार्थी व कॉलेजचे विद्यार्थी मिळून ते ड्रेनेज साफ करताना दिसून येत आहेत। यावर मनपा प्रशासन व आयुक्त यांनी जातीने लक्ष घालून त्यांना या त्रासापासून मुक्त करावे अशी आशा व्यक्त केली जात आहे। तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे। लष्कर विभागातील सरस्वती तालीम येथील चेंबर गेल्या 8 ते 10 वर्षापासून आमच्या इथं गटरीचं पाणी सतत रस्त्यावर येत आहे। तिथले कोणतेही झोन अधिकारी राहू दे, नगरसेवक राहू दे, कुठलेही अधिकारी इथं आमच्याकडे लक्ष देत नाहीत। रोगराई खूप पसरत आहे म्हणून शासनाद्वारे खूप गोष्टी सांगत असतात, पण आमच्या गरीब वस्तीमध्ये कुठला अधिकारी इथं लक्ष देत नाहीत म्हणून। आज होळीचा सण असताना सुद्धा गटरीचं पाणी येताना आम्ही सगळे आमचे सर्व तालमीचे जेवढे सभासद आहेत मुलं, आम्ही गटरी चेंबरमध्ये उतरून या ठिकाणी पूर्ण चेंबर साफ केलेला आहे। तुम्ही बघू शकता। अधिकाऱ्यांना फोन वगैरे केला तरी अधिकाऱ्यांचा एक चांगला रिस्पॉन्स आम्हाला भेटत नाही। आम्ही आजारी आहे, कुठंतरी बिझी आहे, दुसऱ्या एरियामध्ये काढतोय, मग दुसऱ्या एरियामध्ये काढतो, मग आमच्या एरियामध्ये कोण काढतंय? हे सतत आम्हाला याचा खूप त्रास होत आहे। सणासुदीच्या वेळेस बी गटरीचं पाणी सतत रस्त्यावर असतंय। त्याची लवकर दुरुस्ती व्हावी हे आम्हाला आमच्या एरियापासून आणि सर्व तालमीकडून एक निवेदन आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।